नमस्कार मित्रांनो. नमस्कार. स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज होळीचा दिवस. तर मित्रांनो, आज आम्ही होळीचा खांब आणायला चालू आहे होळीसाठी. तर आम्ही 5 जण आहेत आणि एक कॅमेरामन समोर. तर चला जाऊया आता थेट उंबराच्या झाडाकडं. आणि संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो पाहायला विसरू नका. चला जाऊया थेट. तर मित्रांनो, आता आम्ही चालू आहे उंबराच्या झाडाकडं. आणि प्रत्येक वर्षी आमच्या गावाकडे होळी पेटवीत येतं. आमची छोटीशी वाडी आहे, तिथं एक छोटीशी होळी पेटवितोय. आता तुम्ही पाहणारच आहेत व्हिडिओमध्ये. आणि ताट पण आणले आणखीत ना, आता तुम्ही पाहणारच आहेत. आता उंबराजवळ गेलो, पूजन होईल आणि मग तिथून पुढे वर उंबरावर चढून खांब तोडू. तर अनिकेतनं मागून ताट आणले, तो मागे राहिला होता, त्याच्यामुळं आम्ही हळूहळू चालू आहे. हे पहा, अनिकेतनं ताट पण आणले. आता बराच टाईम झाला, त्याच्यामुळं चालू आहे आता जरा घाई. आता समोरच उंबराचं झाड आहे इथं. हे पहा, इथं हे दिसतंय. तर मित्रांनो, हे पहा, हे उंबराचं झाड आहे. हे तसं बरंच मोठं आहे. आणि मग त्याच्यावर वरती खांबे हा पहा समोर दिसतोय, हा उंच. मग तो आता तोडणार आहे आणि आधी हे उंबराचं झाडाचं पूजन करून घेऊन मग हे वर चढायचे. तर हे पहा, इथं ताट आणलंय. आता इथं पंथी पेटवायचं काम चालू आहे. आणि मग अगरबत्ती आता पेटवतोय. तर आता हे उंबराचं कोट पुजायचं काम चालू आहे. आणि प्रत्येक वर्षी आम्ही पूजन केल्याशिवाय काही हे खांब तोडायला वर झाडावर चढत नाही उंबराच्या. ह्या वर्षी किशोर भाऊला दिलाय मान ह्या उंबर पुजायचा. कोयता इथे तर हे पहा मित्रांनो, इथं वरती खांब तोडायचं काम चालू आहे. दिसतच असेल समोर इथं वरती. हे खांब पकडायला पोरं गेलेत आता. हे पहा, ह्या भरपूर मोठा खांब झाला ह्यो, भरपूर मोठे. आमचा राजू शेटे आलाय आता, आमच्या गावचे मेन कार्यकर्ते. हे या गड्याला तर तुम्ही ओळखतच असाल मित्रांनो. हे पहा, हा राजू शेठ. हा आणखी याला पण ओळखत असाल. तर हा पहा, एवढा मित्रांनो खांब आहे. हे पहा उचललाय. आता डायरेक्ट आम्ही वाडीकडे चाललोय घेऊन खांब. हे पहा, आता होळीचा खांब रवायचं हे काम चालू आहे. आणि इथं हे पोरा पापड्या बांधतात. गाठी पण बांधते इथं. हे पहा, पापड्या बांधतात.
आणा तोरण बाय तोरण आणा रे देखून याच्यात इथं उभा करायचं होळीचा खांब. इथं दर खोदायचं काम चालू आहे. पण आणले का बा इथं पापड्या इथं पापड्या बांधलेल्यात. आमच्या ग्रामीण भागामध्ये अशी परंपरे बांधल्या जाते खांबाला हा. होळीच्या. मुंगळा बांधतोय, तोरण बांधतोय. सगळा चालू आहे काम पारंपरिक पद्धतीने आमचा हा होळीचा सण. उत्सव चालू आहे. धरलेले आता खांब पूजाचा कार्यक्रम चालू होईल. आता तोरण पुन्हा या ना एक दोन पापड्या या बांधून झालेल्या आहेत. आता तो खांब करायचे आता खांब पूजाचा कार्यक्रम चालू होईल. आता इथं खांबाचं पूजन चालू उभा करायला. खांबाचं पूजन करत आहे. पारंपरिक पद्धतीने खांबाचं पूजन चालू आहे आमच्या ग्रामीण भागामध्ये. हा लावा 5 जण हात धरे आई झाला का? तीनच झालं खांबाचं पूजन हे झालं. आता आता 5 जण मिळून आता खांब उभा करायचं काम चालू आहे. मी खांब आयला पोरांनी दर लय खोल घेतलाय का नो. कुठे पण हे काय इथे डायरेक्ट खांब उभा करा डायरेक्ट. अरे मोंडा उभा करतात माणूस बराच असं कधी. जरा शेव लावा ना मेडुकले जवळ जायला मग मागे घे ना मेडूक घे ना इकडे घे ना असं इकडे इकडे मागे एकदम सरळ नका लावू तिकडे पाडायचं. हा एकदम सरळ नका लावू भाऊ थोडा मागे मेडूक मागे थोडा बळा. हात काढा. एवढा उंच आहे खांब. हात काढे चक्कर साहेब हात काढ. कुठे कुठे जो कुठे द्यायचे इकडं का तिकडं त्या साईड को नाही लावत आता कारण आता इथं होळीला कवळ्या लावायचं काम चालू आहे. अंधार असल्यामुळे एवढं काही क्लिअर दिसत नाही. इकडे माणसं बसलेले आहेत. लहान मोठे मुलं बाया या साईडला बसल्यात. आता थोड्याच वेळात होळी पेटवली जाईल. आता इथं होळी पेटवायचं काम चालू आहे. आणि आता पेटवले इथं अशा प्रकारे आमची गावाकडील होळी राहते. हे पहा हा एवढा मोठा खांब येऊन हा आता किती मोठी होळी तुम्हीच पहा. हे पहा अशी राहते आमच्या गावाकडे होळी.
खांबाई वाढलाय आता लोटलाय हे पहा. पापड्या इकडे कुठं पडल्या रे उचलून घ्या उचलून घ्या. हे पहा इकडे खांबू ओढून नेलाय. हे ब्लॉगर आम्ही दिसली पापड्या गेला पडून व्हिडिओग्राफर आम्ही दिसली पापड्या नाही येत. आपल्या गेल्या जवळ त्या काही पापड्या हा, गेल्या इथं अंकित कुमार काही नाही त्याला हे पापड्या फार पापड्या पा काहीच नाही रे बुवा एकही नाही रा खाली पडल्या. काठी गेली रे जवळ गेला काय माझी मेहनत फेल गेली काहीच नाही मॅक मोजून 4 पापड्या आलेला आहेत अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही आमच्या गावाकडील एक छोटीशी होळी. तर या पहा अशा प्रकारच्या पापड्या पण आणखीत ना ह्या काढलेल्यात खांबाच्या सोडून घेतल्यात खांबाच्या पापड्या. 4च आहेत रे इथं पप्पू शेठ आणि आपल्या गावचे कार्यकर्ते महान कार्यकर्ते आमदाराचे कार्यकर्ते आणि शेठ धुमाळ आता होळीला येड्या मारायचं काम चालू आहे. 5 येडे मारायला लागत असंच रे पा अशा प्रकारचं येडे मारतात. अशा प्रकारची राहते गावाकडे होळी. पूर्ण 5 वेळा मारायला लागत. 5 वेळा पहिला येडा मारून झाला झाले बरं का का जानका वहिनीपासून. एक वेळा झाला पुरा. दोन झालं. दुसरा वेळा पुरा झाला. अच्छे. तीन येडे झाले ना. 3 हा तेच करू ना. हे इथे देऊ थोडं समोर. काहीच नाही आणलं ना काही ताटामध्ये आहे माझं काय. तेच ताटामध्ये आहे माझं. ते पापडे गेला जळून त्याच्यात. आता पूर्ण 5 वेळा मारून पूर्ण झालेत सगळ्यांचं. आणि आता बसल्यात सगळेजण अगरबत्ती लावतात ताटामधल्या. हे पहा दर्शन घ्यायचं काय यांचं काम चालू आहे. अशा प्रकारची राहते गावाकडील होळी. गावाकडील होळीचं म्हणजे मजा वेगळीच असते आमच्या गावाकडं. उंबराचा खांब तुम्ही तर पाहिला असेल किती उंच होता. आता एवढ्या झाल्यानंतर होळीच्या खांबाला बांधलेल्या पापड्या ह्या सगळे वाटून दिल्या जातात पूर्ण सगळ्या झाल्यावर. आणि मग सर्वजण घरी जाऊन आपल्या प्रत्येक जण गावाकडे पुरणपोळीचा स्वयंपाक करतो. मग ते पुरणपोळीचं जेवण आवडीने सगळेजण खातात. पाहुणे काही आलेले असतात त्यांना पण जेवण दिलं जातं. अशी प्रथा
आमच्या गावाकडे आहे होळीची. आता या प्रत्येक बाईच्या ताटामध्ये पुरणपोळी राहते नैवेद्य म्हणून होळीला. तो जमा केला एकत्र जातोय आणि मग संध्याकाळी भजन राहते आणि मग त्या भजनाला हे प्रत्येकजण येतं आहे. मग ते सर्वजण आवडीनं संध्याकाळी भजनामध्ये आवडीनं खातात. असा राहतो आमच्या गावाकडील होळीचा ह्या उत्सव. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे असेच गावाकडील नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर थांबूया मित्रांनो इथंच. धन्यवाद.